नमस्कार. रात्रीचे 12 वाजलेत आणि तुम्ही माझ्याबरोबर रात्रीचा प्रवास करत आहात. चिपळूण ते मुंबई आपला प्रवास चालू आहे. मुंबई गोवा हायवेला प्रवास करताना बरेच छोटे मोठे घाट लागतात, म्हणजेच डोंगराळ रस्ते आणि त्यापैकीच कशेडी घाट. पण आता प्रवास सोयीस्कर आणि जलद व्हावा म्हणून हा बोगदा बनवला आहे. रात्री परफेक्ट 12च्या ठोक्याला आपण कशेडी बोगद्यात एंटर केला आहे. तसं तर कशेडी घाट आता सुनसान झालं असेल. गाड्यांची पण रहदारी कमी झाली असेल. फक्त तिकडची जी गाव आहेत तिकडचीच लोक गाडी घेऊन त्या घाटाने प्रवास करत असतील आणि त्या घाटाच्या भयभीत कथा पण ऐकलेल्या. पण जाऊ देत, आता रात्र खूप झाले, तो टॉपिक बाजूला सारूया. बाय द वे, एक गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली. काल याच रोडने पालखीनिमित्त आपण प्रवास केला होता. आमच्या गावी गेलो होतो आणि पालखी आली, देवाचं मनोभावे दर्शन घेतलं, खूप प्रसन्न वाटलं आणि आता त्याच प्रसन्नतेने पुन्हा मुंबईच्या दिशेने प्रवास करतोय. रात्रीचा कशेडी बोगद्याचा प्रवास तुम्हाला दाखवायचा होता. फायनली कशेडी बोगदा क्रॉस करून आपण आता बाहेर आलोय, पोलादपूरच्या दिशेने निघालोय. सकाळी लवकर पोचायचं आहे. बघूया आता कितीला घरी पोचतोय आपण. आपले ड्रायव्हर भाऊ एकदम मोठी गाडी चालवत आहेत. घरून निघतानाच आपण जेवण वगैरे करून आलोय, त्यामुळे मध्ये जास्त ब्रेक होणार नाहीत, लिमिटेड. मस्त गाडीत गाणी लावलेत, पण मी तुम्हाला ऐकवू नाही शकत, कारण कॉपीराईट लागला तर माझी सर्व मेहनत दुसराच कोणी घेऊन जाईल. त्यामुळे मी तुम्हाला गाणी नाही ऐकवू शकत. तुम्ही बाहेरील नजरांचा आनंद घ्या. एवढ्या रात्री प्रवास करताना बाईक पण आपल्याला पाहायला मिळतात. डबल सीट चाललेत पहा. मंडळी नाईट राईड बाईकवरून करते वेळी खूप रिस्क असते असं मला तर वाटतं, कारण की मी एकदाच केलेली नाईट राईड. थंडीच्या वेळेस धुकं होतं रस्त्यावरती आणि समोरचा नजारा काय आहे तोच दिसत नव्हता. समोरून गाडी येते की नाही येत आहे, फक्त लाईट वगैरे अधूनमधून यायची ना, तेव्हा समजायचं की समोरून गाडी येते. असं काहीसं नाईट राईडमध्ये होतं. सकाळच्या वेळेस आम्ही गावी पोचलेलो, पण धुकं प्रचंड होतं. त्यामुळे बाईकवरून प्रवास करताना थोडी दक्षता घ्यावीच लागते. फोर व्हीलरमधून प्रवास करताना एवढं काय भीतीदायक असं वाटत नाही, फक्त ड्रायव्हर चांगला असला पाहिजे. मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करतेवेळी असे असंख्य पोळ पाहण्यासाठी मिळतात, जे की फक्त उभेच करून ठेवलेले आहेत, त्यांच्या लाईटी पेटत नाही. एखादा बाईकवाला अंधाऱ्या रात्री या रोडवरून प्रवास करत असेल आणि वाटेमध्ये असंख्य खड्डे असतील किंवा रिस्की पॅच असेल तर त्याला दिसणारच नाही प्रॉपर, तर ॲक्सिडेंट होण्याची शक्यता जास्त आहे. इथे हे पोल फक्त उभे करून फायदा नाही, त्याची लाईट पण तर पेटली पाहिजे, तरच ट्रॅव्हलिंग करणाऱ्या लोकांना त्याचा योग्य असा फायदा होईल. म्हणजे इथे पण घोटाळा होतोय की काय? एकतर मुंबई गोवा महामार्ग कधीपासून बनतोय, त्याचं काम तर वारंवार होतच राहतं, त्यामध्ये हे लाईटीचे घोटाळे आपल्याला पाहायला मिळतात. आता इथे जे कोणतं प्रशासन आहे त्यांनी लक्ष द्यावं, जेणेकरून या पोलच्या लाईटी तरी लागतील. आता मला माहीत नाही नक्की कारण काय आहे. काम चालू आहे त्यामुळे लाईट लागत नाही आहेत, का काम झालंय तरी सुद्धा लाईटचा घोटाळा केला, हे क्वेश्चन मार्क आहे. मंडळी, तुम्हाला जर याबद्दल काही माहिती असेल तर नक्कीच कमेंट करा या व्हिडिओच्या खाली.
क्रॉस केल्यावरती सरळ रस्ता आहे आणि पुढे जाऊन वळणांचा होतो आणि थोडा उतार आहे. पण सुस्थितीमध्ये हा रस्ता आहे, त्यामुळे मस्त वाटतं या रस्त्याने प्रवास करताना. कशेडी बोगद्यापासून हा व्हिडिओ शूट करायला सुरुवात केलेली. आता आपण पोचलोय पोलादपूरला. समोर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दिसतोय आणि या बोगद्यामधून आपण खालून रस्ता काढून निघालोय मुंबईच्या दिशेने.